आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. मला विश्वास आहे आजच्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घ्याल. आमचे खास विशेष पाहुणे म्हणतात की जिवंत देवापासून अधिकाधिक दूर राहिल्यामुळे किंवा त्याच्याविषयी अनभिज्ञ राहिल्यामुळे आपला समाज विनाशाकडे चालला आहे. ते म्हणतात की पुष्कळांच्या जीवनातला एकाकीपणा, नैराश्य किंवा बिघडलेले नातेसंबंध या गोष्टींचे द्योतक आहेत. जे जॉन हे संयुक्त राष्ट्रातून आहेत आणि ते आपल्या जगभरातल्या सेवेबद्दल सांगतायत. जे जॉन, नमस्कार जॉयस. तुम्ही आज आलात, खरंच मी आभारी आहे. साक्ष देण्याविषयी आणि ख्रिस्तावरील आपल्या विश्वासाबद्दल इतरांना सांगण्याविषयी आम्हाला एक विशेष कार्यक्रम करायचा होता. कारण सुवार्ता सांगणं ही कठीण गोष्ट आहे आणि आपल्यातील प्रत्येकाला सुवार्ता सांगणं महत्वाचं वाटतं. आपण पापात हरवलेले कितीतरी लोक पाहतो जे त्यांना देऊ करत असलेल्या जीवनाचा लाभच घेत नाही. आपल्याला त्यांच्याविषयी कणव असते, सहानुभूती असते. जे त्यांना मिळू शकतं ते त्यांना मिळावं असं आपल्याला वाटतं आणि तरीही येणं प्रकाराने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरतो. तुमच्या मते हे असं का होतं? मला वाटतं याला कारणीभूत असतो आपल्यातल्या तीव्र प्रीतीचा किंवा कळवळ्याचा अभाव. आपण जाणीवपूर्वक वागत नाही. जर तुम्ही बुद्धिपुरस्सरपणे सुवार्ता सांगायचं ठरवलंच नाही तर जीवन असंच संपून जाईल. आणि हे अगदी खरं आहे. अगदी बरोबर. कधी कधी आपल्याला सुवार्तेची संधी मिळूनही आपण तिचा लाभ घेत नाही, कारण आपल्याला जाणीवच नसते की देवानेच आपल्याला ती संधी दिलेली आहे. हो, खरंय. मला वाटतं की देवाने दिलेली संधी ही आपण नेहमीच गमावतो. संधी तर आपल्याला नेहमीच मिळत असते, फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला हवी. पुष्कळदा उदाहरणार्थ तुम्ही अशा कोणाविषयी विचार केलाय की जॉयस ज्यांची बरीच वर्ष तुम्हाला आठवण चालेल नाही? मी केलाय. नुकताच मी विचार करत होतो ही आठवण कशी आली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. म्हणूनच मी निर्णय घेतला की ज्यांची मला आठवण येईल त्यांच्या बाबतीत मी जाणीवपूर्वक वागेन, अगदी जाणीवपूर्वक वागेन हे मी ठरवलं. मी त्यांना फोन करतो किंवा पत्र लिहितो. याचा सुपरिणाम झालाय. मी एकाला फोन केला आणि म्हणालो की मला आज तुमची आठवण आली आहे. तर ते म्हणाले तुमचा आवाज ऐकून मला खूप बरं वाटलं. माझं जीवन अगदी निरर्थक झालंय. मला वाटतं जेव्हा आपण देवाच्या मार्गदर्शनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं की काहीतरी अलौकिक असं घडत असावं, पण खरं तर देव आपल्या नैसर्गिक आणि सामान्य दैनंदिन जीवनातच त्याचं अद्भुत असं कार्य घडवून आणतो आणि आपल्या सामान्य जीवनात त्याचं असामान्य कार्य केल्यामुळे देवाचं महत्त्व कमी होत नाही. पण जर आपण त्याच्या कार्याविषयी जागरूक नसलो तर त्याच्या कार्यात आपण अडखळण निर्माण करू आणि आपल्याला जाणीवच होणार नाही की आपल्याला तशी संधी देवानेच दिलेली आहे. नक्कीच. मी ना काल एक शर्ट आणि एक टाय विकत घ्यायला एका दुकानात गेलो आणि त्यावेळी मग असं झालं की कार्यक्रमासाठी तुम्हाला देखणं दिसायचं होतं. बरोबर आहे जॉयस. सर्वांनी मला विचारलं तुम्ही इथं काय करताय. तेव्हा मी म्हणालो तुम्ही जॉयस मायरविषयी तिच्याविषयी ऐकलंय का? हो, आम्ही ऐकलंय. त्यानंतर मी त्या संभाषणाचा अंत करू शकलो असतो, पण तसं न करता मी म्हणालो की तुम्हाला तिच्याविषयी काय वाटतं ते मला सांगा. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी तिथं थोडंसं सुवार्तेचं बीज पेरू शकलो आणि मी काही त्या लोकांच्या शोधात गेलो नव्हतो. मी खरेदीसाठी गेलो होतो. त्यांनी मला तिथं येण्याचं प्रयोजन सुद्धा विचारलं आणि मी संधी साधली. जेव्हा लोक तुम्हाला ओळखतात तेव्हा ती एक मोठी संधी असते आणि ती संधी न साधणं हा मूर्खपणाच असतो. आमेन. बरं जे जॉन, आपण आता एक लहानसा ब्रेक घेऊन हे पाहणार आहोत की इतर लोक आपल्या विश्वासाविषयी काय सांगतात. तुम्ही आपल्या विश्वासाविषयी काय सांगता? आम्ही काही लोकांना विचारलं की त्यांच्या मते येशूविषयी सांगण्याचा प्रभावी मार्ग कोणता, आणि त्यांनी बघा काय उत्तर दिलं. मी खूप धीट आहे म्हणून मी सरळ जाऊन त्यांना विचारतो की तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी, त्याच्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या परिवर्तनाविषयी ठाऊक आहे का? माझ्या जीवनात केलेल्या कार्याविषयी आहे का? मी त्यांच्याशी संभाषण करू लागतो. मी त्यांना प्रीतीने आणि अगत्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी सांगतो. परमेश्वर माझ्या जीवनात सध्या करत असलेल्या कार्याविषयी मी त्यांना सांगते. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता आणि हवामानाचा विषय निघतो तेव्हा तुम्ही म्हणू शकता देव चांगला आहे, त्याची कृपा प्रत्येक दिवशी नवी होते. हे अद्भुत असेल की जेव्हा तुम्ही इतरांना आपल्या जीवनातल्या लहान लहान गोष्टींमध्ये आणि दैनंदिन अनुभवांमध्ये लाभणाऱ्या देवाच्या सहाय्याबद्दल सांगाल तेव्हा ते उत्सुकतेने म्हणतील आणखी थोडंसं सांगा. मी केवळ तसं जीवन जगतो. मी माझ्या जीवनशैलीनं आणि माझ्या वृत्तीनं लोकांची ख्रिस्ताविषयीची उत्सुकता वाढवतो असं मला म्हणायचं. मी लोकांना प्रीती दर्शवते. मी कोणत्याही प्रकारे आणि शक्य तेव्हा इतरांना मदत करत असते. अगदी बाजारात जाऊन भाजी आणि किराणा आणण्यापासून ते एखाद्याच्या घरी, एखाद्या वृद्ध स्त्रीच्या घरी ती पोहोचती करून मदत करते. मी माझ्या जीवनातून ख्रिस्ताची साक्ष प्रकट करतो, कारण पुष्कळदा लोकांच्या जीवनात बऱ्याच आडभिंती असतात. त्यांच्यावर सुवार्तेचा मारा करूनही काही उपयोग होत नाही. पुष्कळांनी तर
ती आधीच ऐकलेली असतात, त्यांना ती पाहायची असतात. माझ्या परीने मी तसा जगायचा प्रयत्न करतो. मला आनंदी आणि हसतमुख राहायला आवडतं. मी माझ्या विश्वात असताना किंवा कामात असताना नेहमी गाणं गाते. मला बरेच लोक असं विचारतात की तू एवढी आनंदी कशी राहू शकतेस आणि तू कशाविषयी गाणं गात असतेस. ख्रिस्ताला न स्वीकारणं हा निव्वळ अविचारच आहे, कारण जर तुम्ही त्याला स्वीकारलं नाही तर तुम्ही नरकात जाल. ख्रिस्तित्वाविषयी फाजील धर्म वेडेपणा न दाखवता आपण आपल्या दैनंदिन जीवनातून ख्रिस्ताची साक्ष जाणीवपूर्वक प्रकटच करायला हवी, एवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला खरेदी केल्यानंतर आपल्या पर्समध्ये सुट्टे पैसे शोधण्यासाठी धडपडत असलेलं पाहता, तेव्हा तिला काही सुट्टे पैसे देऊन तिची मदत करा, कारण त्यामुळे तुम्ही तिला ख्रिस्ताविषयी सांगू शकाल. पण हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असतं. दवाखान्यात बसलेला असताना एखाद्या पेशंटला विनोद सांगून त्याला खळाळून हसायला लावा. सुवार्थ सांगण्याचे असे पुष्कळ मार्ग आहेत. तर बंधू जे जॉन, आत्ताच आपण काही जणांपासून ऐकलं की त्यांना ख्रिस्ताविषयी सांगताना मुळीच संकोच वाटत नाही. पण असे पुष्कळ जण आहेत ज्यांना नक्कीच संकोच वाटतो. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुम्ही कशी सांगाल? हा खूपच छान प्रश्न आहे जॉयस. मला वाटतं की आपण बऱ्याच वेगवेगळ्या मार्गाने लोकांपर्यंत स्पष्टपणे सुवार्तेचा संदेश पोचवायलाच हवा. आणि हे सर्व तुम्ही बँकेत ठेवल्याप्रमाणे करू शकता. बँकेत काही ठेवल्याशिवाय तुम्हाला बँकेतून काही काढताच येणार नाही. म्हणून मला वाटतं की जेव्हा लोक तुमचा संदेश ऐकतात तेव्हा त्यांना एखादी गोष्ट सांगणं महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे त्यांना हे वाटेल की हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगू शकेन. मी तुम्हाला काही उदाहरणं देखील देऊ शकतो. एकदा एक पत्नी आपल्या पतीला म्हणाली, अहो तुम्ही थोडा वेळ ॲनीकडे लक्ष द्याल का, कारण मला काही कामं उरकायची आहेत. ॲनी त्यांची मुलगी आहे. आता पती म्हणाला की ठीक आहे, मी व्यस्त आहे. तो मासिक वाचत असल्यामुळे विचार करू लागतो की आपल्या मुलीला व्यस्त ठेवण्यासाठी काय करायला हवं. आणि त्याच वेळेस त्याला जगाचा नकाशा दिसतो आणि तो म्हणतो, ॲनी बघ आता मी काय करणार आहे. तो त्या नकाशाचे लहान लहान चौकोनी तुकडे करतो आणि जमिनीवर विखरून ठेवतो. आणि तो म्हणतो, ॲनी तू हे सर्व चौकोन एकत्र करून पुन्हा जगाचा नकाशा बनवावास असं मला वाटतंय. आणि नकाशा बनवल्यावर तू माझ्याकडे ये. त्याला वाटतं की ती त्यात गुंतून राहील, पण काही मिनिटातच ती त्याच्याकडे येऊन म्हणते की पप्पा मी ते बनवलंय. त्याला वाटतं की तिने ते नक्कीच बनवलं नसेल. तो जाऊन पाहतो तर सर्व चौकोन आपापल्या ठिकाणी व्यवस्थितपणे बसवलेले असतात. तर तो विचारतो, आणि तुला कसं काय कळलं की हे सर्व चौकोन असेच मांडायला हवेत. तेव्हा ती म्हणते, पप्पा जेव्हा तुम्ही तो नकाशा कापत होतात तेव्हा मी पाहिलं की त्या नकाशाच्या मागे एका स्त्री आणि पुरुषाचं चित्र आहे. आणि मी विचार केला की जर मी स्त्री पुरुषाचं चित्र जोडू शकते तर आपोआपच जगाचा नकाशा देखील तयार होईल. मानवी समस्येचं मूळ हीच मुळात एक मानवी समस्या आहे. मला वाटतं की कोणीही एखादी गोष्ट सांगू शकेल. मी तुमच्या पुढे एक पूर्णपणे वेगळा विषय मांडेन. माझ्याकडे काही आहे का ते पाहूया. हो आहे. ठीक आहे, पहा माझ्याकडे 10 रुपयाची नोट आहे. अगदी कोरी करकरीत नोट आहे. याची किंमत आहे 10 रुपये. आता ह्या 10 रुपयाच्या नोटेला मी चुरगाळून टाकत आहे. अगदी चुरगाळून. बघा असं अगदी ठीक आहे. आता आपण 10 रुपये किमतीची ही नोट चुरगाळली आहे, पण तरीही त्याची किंमत 10 रुपयेच आहे. एका मिनिटापूर्वी जेव्हा ही नोट कोरी करकरीत होती तेव्हा त्याचं मूल्य 10 रुपयेच होतं, पण आता मी ती अशी चुरगळून टाकून त्याचं मूल्य 10 रुपयेच राहिलंय. मला ठाऊक आहे की तुमचा स्टुडिओ अगदी छान स्वच्छ आहे, पण जर आपण इथे थोडासा केर कचरा टाकला तर मी आता ही 10 रुपयाची नोट मळवतो आणि आता आपल्याकडे मळी आणि चुरगळलेली अशी 10 रुपयाची नोट आहे. आताही त्याची किंमत 10 रुपयेच आहे. बरोबर. तुमचं जीवन कितीही चुरगळलेलं असो किंवा कितीही मलिन असो, परमेश्वराच्या दृष्टीनं तुमचं महत्त्व कधीच कमी होत नाही. हेच महत्वाचं आहे. देवाने तुमच्यासाठी त्याचा पुत्र वधस्तंभावर मरण्यासाठी पाठवला. या लहान गोष्टी, खिडक्या आणि दाखले सुद्धा आहेत. छान. येशूनेही दाखले दिलेले आहेत. होय, अगदी नेहमीच. आणि माझ्या मते आपणही असंच करायला हवं. ख्रिस्तित्वाचं एकंदर सार, ख्रिस्तित्वाचा संदेश एक आमंत्रण आहे आणि हे आमंत्रण देवापासून आहे जे ख्रिस्तीद्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचलंय. आणि हे आमंत्रण गोष्टींविषयी आहे. 3 गोष्टींविषयी. गत जीवनातल्या पापांबद्दल क्षमा, आजपासून नवीन जीवनाची सुरुवात आणि भवितव्यासाठी एक आशा, हे म्हणायचंय. तुम्ही या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे का? सुवार्तेचा संदेश खरं तर एक धार्मिक संदेश नाहीये. परमेश्वराच्या वचनात उपलब्ध असलेला हा सगळ्यात व्यवहारी असा संदेश आहे. आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं समाधान देववचनात नक्कीच आहे. तुम्ही म्हणता पुष्कळ लोक सुवार्तेविषयी गैरसमज करून घेतात. तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय?
बऱ्याच लोकांना वाटतं की ख्रिस्ती असणं म्हणजे चांगलं वागणं. आता चांगलं वागणं म्हणजे चांगलं वागणं, पण ते पुरेसं नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं की देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपण ख्रिस्ती होतो, पण सैतान देखील देवावर विश्वास ठेवतच असतो आणि तो नक्कीच ख्रिस्ती नाही. पुष्कळच्या लोकांना वाटतं की ख्रिस्ती होण्यासाठी चर्चमध्ये विवाह होणं गरजेचं आहे, पण त्यामुळे ते ख्रिस्ती होणार नाहीत. वास्तविक पाहता ख्रिस्ती होणं म्हणजे नेमकं काय याविषयी असेच पुष्कळचे गैरसमज आहेत असं मला वाटतं. ख्रिस्ती या शब्दात ख्रिस्त हा शब्द आहे आणि लोकांना हे समजायला हवं की हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हे मुळीच महत्त्वाचं नाही आहे की तुम्ही किती चांगले आहात. देवाच्या दृष्टीनं तुम्ही अपात्र ठरले आहात आणि केवळ ख्रिस्ताचा वधस्तंभच तुम्हाला पात्र ठरवू शकतो. आणि जर तुम्हाला क्षमाशीलतेचा अनुभव घेऊन नवीन जीवनाची सुरुवात करायची असेल आणि भवितव्यासाठी आशा हवी असेल तर तुम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभामार्गे जावं लागेल आणि हा एकमेव मार्ग आहे. त्याच मार्गाने जावं लागेल. बरोबर आहे. आणि जे जॉन भरीसभर म्हणजे मला वाटतं की पुष्कळशा लोकांना म्हणजे करोडो लोकांना वाटतं की ख्रिस्ती होणं म्हणजे केवळ चर्चला जाणं होय. मला ठाऊक आहे. मी नेहमी म्हणते की मी आठवडाभर गॅरेजमध्ये जाऊन बसले तरी माझं रूपांतर कारमध्ये होत नाही. तुम्ही आयुष्यभर प्रत्येक आठवड्यात जाऊन चर्चमध्ये बसाल, पण त्यामुळे तुम्ही ख्रिस्ती होत नाही. लोकांनी स्वतःला विचारायला हवं की माझा देवाबरोबर खरं नातं आहे का? तो माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे का? मी त्याला मला मार्गदर्शन करू देते की मी केवळ रविवारी चर्चला जाते आणि संपूर्ण आठवडाभर स्वतःला हवं तसं वागते आणि असं वागणं अयोग्य आहे, नाही का? इतरांच्या जीवनात परिवर्तन व्हावं म्हणून त्यांना ख्रिस्त येशूची सुवार्ता सांगता येण्यासाठी आणखी काही गोष्टी पाहूया. तर जे जॉन विश्वासाविषयी सांगण्यासाठी आपण पुन्हा हजर आहोत, नाही का? आमेन. आमेन. आता पुष्कळ लोक सुवार्ता सांगायला घाबरतात, नाही का? ते खूपच घाबरतात. अगदी. म्हणून आम्हाला मदत करा. आणखी कोणते व्यावहारिक मार्ग आहेत? आपण याविषयी बोलत होतो, पण जर एखाद्या पुढे त्या आठवड्याचं ध्येय असेल आणि जर तो म्हणाला मी तुमचा कार्यक्रम पाहिलाय, माझ्यासमोर एखादं ध्येय द्या, मी यामध्ये पुढे जाऊ इच्छितो, तर लोकांपुढे ठेवता येण्यासारखी 3 किंवा 4 व्यावहारिक ध्येय कोणती? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वात आधी आपण अशा लोकांची यादी तयार केली पाहिजे जॉयस, ज्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ही यादी फारच मोठी असू शकते, पण आपण किमान 7 लोकांसाठी तरी रोज प्रार्थना करू शकतो. पण हे पुरेसं नाहीये. जर तुम्ही सफरचंद कापलं आणि त्यातल्या बिया मोजल्यात तर त्यात 7 बिया असतात, बरोबर? 7 लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करणार असतात. मग तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, तुम्ही देवाशी त्यांच्याबद्दल बोलता, तुम्ही प्रार्थना करताना ती स्पष्टपणे करा. देवानं त्यांच्या हृदयाशी बोलावं, प्रार्थना करा. अलौकिक सुवार्ता कार्य या जगात असलेल्या पुष्कळशा इतर धर्मीय लोकांशी परमेश्वर अक्षरशः त्यांच्या स्वप्नाद्वारे बोलला. तर मग आपण देखील परमेश्वराजवळ इतरांच्या जीवनात एका अलौकिक आणि दैवी हस्तक्षेपासाठी का बरं मागू नये? तर मग प्रार्थना करा, प्रभूजी, की सेतू बांधण्यासाठी मी काय करू? मला काहीतरी करता येईल का? त्या 7 लोकांपैकी कदाचित 1-2 जण असे असतील ज्यांच्या संपर्कात तुम्हाला वरचेवर राहता येत नसेल. त्यांना फोन करा, मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही कसे आहात? मी याच प्रकारे माझ्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि मला जाणीव झाली की मी माझ्या एका बहिणीला ख्रिस्ताविषयी कधीच सांगितलेलं नाही आणि म्हणून मी तिला फोन केला आणि म्हणालो की तू माझी क्षमा करशील? आणि ती म्हणाली, कशासाठी? तेव्हा मी म्हणालो, त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी तुला माझ्या जीवनातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीविषयी आत्तापर्यंत कधीच सांगितलेलं नाही. जर मी तुला माझ्या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीविषयी सांगितलं नाही तर माझी तुझ्यावर प्रीती कशी काय असू शकते? तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? म्हणजे मी तुला त्याच्याविषयी सांगू शकेन. तुम्ही पाहिलत का की मी क्षमा याचनेनं सुरुवात केली. आणि त्या मुद्द्याजवळ जॉयस, जर आपण आपल्या मित्रांची आणि नातेवाईकांची एवढी चिंता करतो तर आपण त्यांना सुवार्ता का सांगू नये? सांग ना. ते असं आहे की जर तुम्हाला कॅन्सरवरचा उपाय सापडला आणि तुमच्याजवळ ते औषधही असेल आणि जर तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला कॅन्सर झाल्याचं कळलं तर तुम्ही ते औषध त्याला सुचवणार नाही का? ते काहीसं तुम्ही सांगू शकता की मी तुला माझी कहाणी सांगू का? तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, मग म्हणता, प्रभू, कोणाला तरी माझी साक्ष सांगण्याची तुम्हाला संधी दे. तुमच्या साधन सामुग्रीतील काही पुस्तिका आणि पुस्तकांनाही आम्ही सुचवत असतो. जॉयस, या साधनांकडे आपण पाहायला हवं. हे पुस्तक मी एखाद्याला देऊ शकतो. जर एखादा व्यसनात असेल तर त्याला व्यसनावरचं तुमचं पुस्तक द्या. हे तुझ्यासाठी आहे असं म्हणा. तो त्याचा खूप उपयोग करून घेऊ शकेल. आणि खूप देवाची प्रीती जाणण्याची गरज असते.
त्यांना ही शांतीची तिसरी गरज गोष्ट असते. आहे जी तुम्ही करू शकता. आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे विचार करणं. ते कदाचित आमच्या मंडळींसाठी किंवा तुमच्या सभांसाठी लाभदायक ठरू शकेल. कारण बर्मिंगहॅम इंग्लंड इथल्या सभांच्या वेळेस आपण एकत्र होतो तेव्हा बऱ्याच अविश्वसणाऱ्या लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. बरोबर. तर तुम्ही प्रार्थना करू शकता, तुमची साक्ष देऊ शकता, प्रार्थना करू शकता, एखादी पुस्तिका किंवा CD किंवा टेप देऊ शकता. तुम्ही म्हणू शकता तुम्हाला सेंट लुईस इथं भरणाऱ्या जॉयस मायरच्या सभांना यायला आवडेल, माझे पाहुणे म्हणून याल का तुम्ही? तुम्हाला फक्त आमंत्रण द्यायचं आहे. ते 2-3 दिवस येतात. मग विचारा तुम्हाला कसं वाटतं? आता फक्त चर्चाच करायची असते. हे फक्त टप्प्याटप्प्यानं त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी करायचं असतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पुष्कळदा लोकांना अशी भीती वाटते की काय बोलावं तेच त्यांना उमगत नाही, किंवा हो, एखाद्याने एखादा प्रश्न विचारला तर त्यांना त्याचं उत्तर कसं द्यावं ते कळत नाही. तर अशा लोकांना तुम्ही काय सुचवाल जे म्हणतात मला हे करायची भीती वाटते, मी स्वतःलाच मूर्ख ठरवेन, काय बोलावं तेच मला माहित नाही. मला वाटतं आपल्यातल्या पुष्कळांना असंच वाटतं. आपल्याला असुरक्षित वाटतं, आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत असंही वाटतं. तुम्हाला जे माहीत नाही त्याची चिंता करू नका, तेवढ्याविषयीच बोला, पण नेहमी शिकायची तयारी ठेवा. माझं तत्व असं आहे, जर एखाद्याने मला प्रश्न विचारला आणि मला त्याचं उत्तर ठाऊक नसेल तर मी त्यांना असं म्हणतो की मला त्याविषयी विचार करायला अवधी द्या. मी उत्तर शोधूनच काढीन आणि पुन्हा तुम्हाला भेटेन. मी सर्वज्ञानी नाहीये हे त्यांना सांगणं हेही एक आव्हानच आहे. खरं तर ते आपल्या नम्रतेचं एक दर्शकच आहे. दुसरी गोष्ट, मी उत्तर शोधतो, मी संशोधन करतो. लोक मला जगातल्या धर्मांविषयी विचारतात, मला त्याविषयी फारशी माहिती नाहीये, पण मी वाचून संशोधन करून विचार करून कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता ख्रिस्ताचं अलौकिकपण त्यांच्यापुढे मांडण्याचा हा प्रयत्न करतो. ख्रिस्तित्व हेच सत्य आहे. ते कशावरून कळतं? अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत, अनेक प्रकारची तत्व अस्तित्वात आहेत, पण तुम्ही एखाद्या वाटेनं जात असताना त्या वाटेच्या एका टोकाला पोहोचलात आणि तिथं दोन फाटे फुटत असतील आणि कोणत्या मार्गानं जावं ते तुम्हाला माहीत नसेल, आणि जर तिथं 2 जण असतील, एक मेलेला जिवंत, तू कुणाला विचाराल मी ख्रिस्ती आहे याचं कारण प्रभू येशूच्या जीवनावर आधारित आहे असं नाही. ख्रिस्तित्व ते त्याच्या शब्दांवर किंवा कामांवर किंवा अद्भुते चमत्कृत्ये किंवा त्याचं क्रुसावरचं मरण यावर आधारित आहे असंही नाही, तर त्याच्या पुनरुत्थानावरती ते आधारित आहे. येशूचं पुनरुत्थान, त्याचं बोलणं, त्याचं कार्य त्यांना प्रमाणित करतं. तोच तारणहार आहे. बायबलमध्ये एकूण 2 करार आहेत, जुना आणि नवा. जुन्या करारातलं शेवटलं पुस्तक आहे मलाखी आणि नव्या करारातलं पहिलं पुस्तक आहे मत्तय. मलाखी आणि मत्तय या दरम्यान 500 वर्षांचा शांत काळ होता जेव्हा देव बोलला नाही. जुन्या करारात जवळपास 322 ख्रिस्ताविषयीची भाकितं आहेत आणि ते दर्शवतात की ख्रिस्त केव्हा, कधी, कसा येणार आहे आणि तो कसा वाढणार आहे, तो कसा मरण पावेल, इत्यादी इत्यादी. आता त्याचा विश्वासघात करण्यासाठी किती नाणी वापरली जातील ते सुद्धा त्यात सांगितलंय. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की 322 भाकितांची पूर्तता एकाच व्यक्तीत एकाच कालावधीत झाल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या शब्दात या समान दुसरी घटनाच नाही. आता काही प्रेक्षक असंही म्हणतील की मला हे ठाऊक नव्हतं, जसं जे जॉन यांनी समजावून सांगितलं तसं मला माहीतच नाही, जमतच नाही. ठीक आहे, तुम्ही माझ्या तर्कसंगत गोष्टी ऐकल्यात तर त्या गोष्टी स्वीकारायला, त्यावर चिंतन करायला, त्या लक्षात ठेवायला, तुमच्या पद्धतीनं सांगायला तुम्हाला जमणार नाही. जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला त्याचं उत्तर देणं जमलं नाही, तर थोडं वाचन करा, थोडा विचार करा आणि जाऊन लोक मला विचारतात की तुम्हाला कसं ठाऊक आहे की ख्रिस्ताचा मार्ग हाच खरा मार्ग आहे. इतके सगळे धर्म जगात आहेत आणि प्रत्येकाला वाटतं त्यांचाच मार्ग खरा आहे, तर तू कसं म्हणू शकतेस की तुझाच मार्ग खरा? तर ख्रिस्तित्व हा एकमात्र असा धर्म आहे जो एका मरणातून उठलेल्या व्यक्तीवर स्थापित आहे. इतर सगळे धर्म त्या लोकांवर आधारित आहेत जे जगले पण आता मेलेल्याच जमा झालेत. त्यांच्या जिवंत असण्यावरून कोणीही वाद घालत नाही, ते मरण पावलेत. पण येशू मरणातच नाहीये, तो जिवंत आहे आणि पित्याच्या उजवीकडे बसलाय. तो आपल्या आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात येऊन राहू इच्छित आहे. आणि जी दुसरी गोष्ट मी लोकांना ख्रिस्तित्वाविषयी सांगते ती ही की ते खरं आहे, कारण माझ्या जीवनात जे घडलंय ते मी जाणते, ते मी सहन केलंय. माझं शोषण झालं होतं, मी अशी होते, मी तशी होते,
मी तापट होते, मी लोकांशी कधीच सहमत व्हायचे नाही, मी अधिकार गाजवायचे, मी नियंत्रक होते, मी स्वार्थी होते, स्वकेंद्री होते. पण ख्रिस्तीत्व नव्या स्वभावाची खात्री देतो. जेव्हा प्रभू येशू तुमच्या हृदयात वस्ती करायला येतो तेव्हा तो तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतो. केवळ काही नियमांचा संच माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर येशू वास्तविकरित्या माझ्या अंतःकरणात राहायला येतो. मला हे ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे की ख्रिस्तीत्व हेच खरं आहे आणि तोच एकमेव मार्ग आहे. कारण त्याद्वारे कार्य घडतं आणि त्या कार्याचं मी स्वतः एक फळ आहे. इथे पुन्हा जर कोणी तुम्हाला कोंडीत पकडून तुमच्याकडे तर्कशुद्ध उत्तर मागत असेल तर त्याला तुम्ही एवढंच म्हणा की एक सांगू, तुमच्याशी सिद्धांतिक वाद कसा घालायचा ते मला माहित नाही, पण ख्रिस्ताने माझ्या जीवनात काय केलंय ते मी सांगू शकते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. यालाच साक्ष देणं म्हणतात जॉयस. एक साक्षीदार आणि एक सुवार्तिक यात फरक आहे. मी एक सुवार्तिक आहे. सुवार्तिक हा वकिलासारखा असतो, म्हणजे ख्रिस्तीत्वाची सत्य लोकांपुढे अशा रीतीनं मांडतो की त्यांना निर्णय घेणं सोपं जावं, अगदी सोपं. प्रत्येकजण सुवार्तिक नाही. आता ऐकणाऱ्यांपैकी पुष्कळ जण सुवार्तिक असतील, पण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती साक्षी आहे. आणि नेमकी हीच गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे की साक्षीदार उठतो आणि म्हणतो मला अधिक माहिती नाही आणि मी काही सांगू इच्छितो. आणि जीवन कहाणी लोकांना आवडते आणि ती त्यांच्या लक्षातही राहते. त्यात तुमच्या प्रवासाच्या कहाण्या असतात आणि देवाने आजवर तुमच्यासाठी काय केलं याची कहाणी असते. कधी कधी मी प्रार्थना करतो आणि देव आरोग्य देतो. मी प्रार्थना करतो आणि देव पुरवतो. मी प्रार्थना करतो आणि देव मला शांती देतो. हे सर्व कसं साक्षीत मोडतं. हे खरंच सगळं साक्षीत मोडतं. काही लोक म्हणतात ते ठीक आहे, पण नवीन जन्माची तारीख मला ठाऊक नाही आहे. तर ऐका, माझ्या नवीन जन्माचा दिवस मी विसरू शकतो, पण तो झालाय कारण त्याचे पुरावे मला तेच दाखवतात. म्हणून त्याची चिंताच करू नका. देव तुमच्या जीवनात काय करत आहे याविषयी बोला. हे अगदी बरोबर आहे. जे जॉन, आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या संगतीचा आनंद लुटला. आमच्या सोबत राहा आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीची माहिती उतरवून घ्या. याचा लाभ अवश्य घ्या, कारण तुम्ही साक्ष कशी द्यायची हे शिकावं असं आम्हाला वाटतं आणि तुमचा विश्वास इतरांसाठी आशीर्वादित ठरून त्यांचं तारण व्हावं. तुम्ही आम्हाला प्रिय आहात. पुन्हा भेटूया.